नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने पुन्हा एकदा किल्लेदारांच्या दारावर येऊन करताच प्रतिमाने तिला स्वीकाराव यासाठी पुन्हा एकदा ती मोठं षड्यंत्र रचतच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करण्यामुळे आता ते सगळं पाहून प्रतिमाला पुन्हा एकदा ती आग पाहून तिला आगीच अफोबी असल्याने चक्कर येऊन त्रास होणार आहे आणि या सगळ्यामुळे रविराज येऊन तिच्यावर भयंकर चिडणार आहे आणि पुन्हा एकदा प्रियावर चिडून तो तिच्याशी सगळेढे संबंध तोडत आता तुझं माझ्याशी कोणतंही नात नाहीये आणि तसंही मी तुला माझ्या सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलीय असं म्हणत तू माझ्यासाठी कायमची एमएल म्हणून तिच्या नावात श्राद्ध घालत आता सगळं काही संपवणार आहे। त्याचप्रमाणे आता महिपत्नी प्रियाचा बदला घेण्यासाठी रविराजला फोन करून प्रियाबद्दल सावध केलेला आहे। म्हणजेच प्रिया नावाची मुलगी ही कशा प्रकारे तुमचं घर पोकरेल, तिला घरात घेऊ नका हे सगळं आता महिपत्नीने सांगितल्यावर कशा प्रकारे पुढे काय घडणार आहे आणि प्रियाची कशी आता वाट लागणार आहे हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही सुभेदारांनी घरात घेतलं नाहीये म्हणून तिथेच बाहेर बसली आहे आणि तिच्या हातात आता काहीही उरलेलं नाहीये। सुभेदार हे कुठल्याही प्रकारे तिला अजिबात उभं करणार नाहीत, अश्विन किंवा तिलाही नाही हे आता त्यांना चांगलंच माहिती असतं। आणि ज्या प्रकारे आता प्रिया विचार करते की आपण एक काम करूया, आपण टेंट बांधून इथे राहूया, म्हणजे जसं सायली आणि अर्जुन राहिले होते तसंच आपण इथे राहू, जेणेकरून ते आपल्याला घरात घेतील। परंतु तसं काहीच होत नसतं। आता प्रिया ही तिथेच टेंट बांधून राहिलेली असते आणि असं किती दिवस राहणार असं अश्विन तिला विचारतो। तेव्हा मग प्रियाच्या लक्षात येत असतं की काही झालं तरीही मला इथे घेतलं नाही तर मला निदान माझ्या वडिलांच्या म्हणजेच त्या किल्लेदाराच्या दरवाजात तरी गेलं पाहिजे, तिथे तरी निदान माझा स्वीकार करतील असं प्रियाला वाटत असतं। तेव्हा मग आता अश्विन म्हणतो की हे बघ तन्वी, माझं ऐक, तू आपण एक काम करूया, आपण कुठेतरी राहूया, मी कुठेतरी व्यवस्था करतो। परंतु ती ऐकत नाही। ती म्हणते की नको, आपण उद्या बाबाजवळ जाऊया, मला माझ्या माणसांसोबत राहायच एकट्यामध्ये नाही असं ती आता अश्विनला सांगते। आणि दुसऱ्या दिवशी आता प्रिया आणि अश्विन दोघजणही किल्लेदारांच्या घराजवळ आलेले असतात आणि ती पूर्णपणे प्लॅनिंग करून असते की काही करून या सगळ्यांना ब्लॅकमेल करून मला पुन्हा या घरामध्ये प्रवेश मिळवायचा आहे, यासाठी ती पूर्ण तयारीने निशी असते। तेव्हा मग आता हे सगळं होत असताना प्रतिमा भयंकर घाबरत असते। तेव्हा आता अश्विन तिला समजावत असतो की हे बघ, असं काही करू नकोस, परंतु बाजूलाच असलेलं पेट्रोल जे असतं तिथलं ती आता कॅन उचलते आणि ठरवते की आता हे केल्याशिवाय मला इथे थारा मिळणार नाही। रविराज घरात नसतो म्हणून खरं तर ती ह्या सगळा करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तिला प्रतिमा आणि सुमन सारख्या बावड बायकांना ब्लॅकमेल करता येईल आणि नंतर तिला घरात शिरता येईल। हे सगळं ती करत असते आणि त्याच वेळेला इथे आता प्रिया हे सगळं करत असताना ती स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेते, म्हणते की मला कोणीच एक्सेप्ट करत नाही ना, तिकडे सुभेदार एक्सेप्ट करतायत ना, इकडे तुम्ही, त्यामुळे मी आता काहीच करणार नाही, मला आता जगायचंच नाहीये असं म्हणून मुद्दाम प्रिया नाटक सुरू करते। आणि नाटकी प्रिया आता स्वतःच्या संघावर पेट्रोल ओतून घेते आणि म्हणते की नाही, मला आता स्वतःला पेटवूनच घ्यायचे, त्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असं म्हणून आता प्रिया ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल होते। तेव्हा तिकडे आता हे सगळं बघत असताना सगळे सांगतात की प्लीज असं सगळं करू नकोस, रविराज हे तिथे नसतो। तेव्हा मग आता अश्विन हा प्रतिमा जवळ जातो आणि तिचे पाय धरत म्हणतो की प्लीज प्रतिमा, प्लीज थांबव ना तिला, ती तुझी पोटची मुलगी आहे ना, प्लीज थांबव, ती स्वतःला जाळून घेते, प्लीज काहीतरी कर ना असं म्हणून तो प्रतिमाचे आता पाय धरू लागलेला असतो। प्रतिमा म्हणते की प्लीज थांबव प्रिया, अगं तुझा स्वीकार करतो आम्ही,
तुला असं मी नाही टाकू शकत असं म्हणून प्रतिमा तिथेच चक्कर येऊन पडायला लागलेली असते. आता त्याच वेळेला प्रतिमा तिकडे चक्कर येऊन पडतेच. तेवढ्यातच तिथे आता सगळे पुन्हा घाबरतात. नागराजच्या लक्षात येतं की झालं, याचा अर्थ पुन्हा एकदा या प्रतिमाला चक्कर यायला लागली. ही आग वगैरे सगळं काही बघून आता तेवढ्यातच प्रतिमाला चक्कर येत असताना रविराजची तिथे एंट्री झालेली असते आणि रविराज ते सगळं बघतो आणि ते पाहून प्रतिमाला काय झालं असं धावत असच तो येतो. त्याला समोर प्रिया दिसते. तेव्हा तो खूपच चिडतो. आताही प्रिया इथे कशाला आली असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येतो, कारण प्रिया जे काही वागत असते ते खूप विचित्र वागते हे त्याला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं आणि म्हणूनच आता तो विचार करतो की हे सगळं काय, ही आग कोणी पेटवली, हे सगळं कोणी केलं. आता प्रतिमा ही जराशी घाबरलेली असते आणि ती तशीच गोंधळत तिथेच बसते. खरं तर ती हळूहळू अशी घाबरल्यासारखी झालेली असते. नाही, तन्वी बघा ना काय करते, तिला वाचवा असं रविराजला ती सांगत असते. आणि तेवढ्यातच आता डॉक्टर येतात आणि प्रतिमाला चेक करतात. तेव्हा मग प्रतिमाला डॉक्टर चेक करत असताना प्रतिमा सारखं सायलीचंच नाव घेत असते आणि ती सायलीच नाव घेत असल्यामुळे समोर असलेली तन्वी आणखीनच चिडते आणि म्हणते की जाळून घेण्याचा प्रयत्न तर मी केला, पण मला या म्हातारीला माझी नाही काळजी लागली, तर त्या तन्वीची हिला म्हणजेच त्या सायलीची काळजी लागली हिला. तेव्हा आता हे सगळं प्रकरण खूप चिघळत हे नागराजला कळलेलं असतं आणि म्हणूनच नागराज विचार करतो की आता मला एक काम केलं पाहिजे. ही इथे प्रिया आली आहे ना, हे सगळं महिपच्या कानावर घातलं पाहिजे. कारण काय, जर महिपला समजलं की ही इथे आली आणि जर मी त्याला सांगितलं नाही तर उगीचच तो माझ्यावर राग दातोट खात बसेल. त्यापेक्षा मी जरा महिपला हे कळवतो असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येतो. म्हणूनच तो गसिपिंग करण्यासाठी, म्हणजेच आपला नेहमीचा गसिपिंग पार्टनर हा महिप्ता आहे, म्हणून तो आता त्याच्याबरोबर बाजूला जाऊन त्याच्या रूममध्ये पटकन जाऊन फोन लावतो. सुमन ही प्रतिमा शेजारीच बसलेली असते. त्याच संधीचा फायदा घेत तो पटकन जाऊन फोन लावतो आणि फोन लावल्यावर महिप्त हा दारूच पीत बसलेला असतो. महिप्त म्हणतो की बोला नागराज शेड, अहो काय कसली खबर. तेव्हा मग नागराज म्हणतो की ती प्रिया, तिला त्या सुभेदारांनी कल म्हटल्यावर ती इकडे आता किल्लेदारांच्या दरवाजात आली. तेव्हा हे म्हटल्यावर आता लगेच महिप्त म्हणतो की झालं, चिचुंद्री आली का तिकडे, मला वाटलंच होतं. ते सुभेदार तर काही तिचा स्वीकार नाही करणार. मग आता किल्लेदारांचा काय. तेव्हा तो म्हणतो की खरं तर कोणी तिला स्वीकारायला तयार नव्हतं, परंतु तिने असा डावस टाकला की कोणी पण तिला स्वीकारेल. माहिती आहे ना तुम्हाला महिप्त हे कस असतं तिचं ते. तेव्हा लगेच तो म्हणतो की काय केलं काय त्याची सुंदरीने आता, आणि तो वकील ऐकला का तिचं. मग तो म्हणतो की नाही, खरं तर त्यावेळेला रविराज दादा नाही आला होता, परंतु तिने खूप मोठ्या ताव टाकला. ते म्हणजे स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला तिने. तेव्हा महिप्त म्हणायला लागतो की अच्छा, असं केले का तिने, म्हणजे जाळून घेण्याचा प्रयत्न केला तर घ्यायचं होतं जाळून. काय म्हणजे कोणी तिला थांबवलं नाही ना, जर असं केलं असतं तर बरंच झालं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की बस, मला एवढंच तुला कानावर घालायचं होतं, म्हणजे तन्वी इथे आलीये म्हणूनच मी तुला सांगितलं, बस इतकंच. तेवढ्यातच आता तो म्हणतो की चल मी ठेवतो फोन, कोणीतरी आल्याची चाहल लागलीय. आणि महिप्त पटकन फोन ठेवून देतो. तेवढ्यातच सुमन सुमनला तर जरासा डाऊट असतोच, म्हणून सुमन ही दरवाजात येते. तेव्हा आता सुमन म्हणते की काय हो, काय झालं, तुम्ही इथे एकटे काय करताय. तेव्हा तो बोलतो की अग हो चल, मी जरा एका कामासाठी आलो होतो, चल आपण जाऊया दादाच्या खोलीत. असं म्हणून ते दोघंही पुन्हा तिकडे येतात. तर प्रतिमा ही जराशी घाबरलेलीच असते. तिला काय करायचं काहीच कळत नसतं आणि प्रिया ही प्रियाच्या खरतर ओढणीला आग लागलेली असते, त्यामुळे तीही जराशी घाबरलेलीच असते. आणि प्रिया म्हणत असते की आई, अगं असं काय करतेस तू, तुला कसला त्रास होतोय. असं म्हणून ती आता मुद्दामच आई
असा हाक देण्याचा प्रयत्न प्रतिमाला करत असते, परंतु प्रतिमाच्या तोंडून मात्र सायली सायली हाच आवाज येत असतो. खरं तर ती सायलीलाच आवाज देत असते. त्याच वेळेला हे सगळं होत असताना आता अश्विन म्हणतो की बघितलं तन्वी, इथे तुला काही किंमत नाहीये. मी तुला सांगत होतो ना की तू इथे येऊ नकोस. अगं इतका तुझ्यावरती प्रसंग ओढावला, इतकं तुला म्हणजेच जळून तू मरणार होतीस, खाक होणार होतीस, परंतु कोणाला इथे काहीच पडलेली नाहीये. तुझ्या पोटच्या म्हणजे तुझी जी आई आहे जन्मदाती, तिलाही तुझं काहीच वाटत नाही. त्यामुळे तू प्लीज असा विचार करू नकोस. तेव्हा मग आता डॉक्टर येऊन हे प्रतिमाला चेक करून जात असतात. त्याच वेळेला मग इथे प्रिया ही जरा स्वतःही चक्कर आल्याच नाटक करत असते, कारण तिला या आगमुळे खूप असा धक्का बसलाय असं तिला दाखवायचं असतं. रविराजला खरंतर तिच्याबद्दल खूपच राह येत असतो. तर सुमनने सायलीला फोन केल्यामुळे सायली आणि अर्जुन देखील तिकडे आलेले असतात. ते सायली आल्याबरोबर म्हणते की मला माहिती आहे आत्या, तुम्हाला खूप त्रास झालाय, नक्की काय झालंय. तेव्हा मग ती सांगते की ती तन्वी आली होती. तन्वीने स्वतःला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला खरंच खूप त्रास झाला आणि माझी अशी अवस्था झाली आहे. खरं तर आगीची भीती मला वाटतेच म्हणून हे सगळं झालंय. तेव्हा तर रविराज भयंकर चिडतो आणि म्हणतो की मूर्ख मुली, तुला कळत नाही का? अगं माझ्या बायकोची अगोदर तर तू वाट लावलीच आहेस, तिला चुकीच्या गोळ्या देत होतीस. तू आता हे सगळं केलंस ते मुद्दाम केलंस का तू? तेव्हा मग सायली म्हणते की 1 मिनिट काका, मी बोलते ना, मी व्यवस्थित होते, सगळं करते सगळं. तेव्हा मग आता लगेचच सायली ही प्रियावरती ओरडते आणि म्हणते की 1 मिनिट, तू प्रिया जरा बाजूला हो. तुझ्यामुळे रतिमात्याला त्रास होतोय हे तुला कळत नाहीये का? बाजूला हो तू, असं म्हणून ती तिच्यावरती आता ओरडते. आणि मग प्रतिमात्याची जी अवस्था असते ती पाहून तिला खूप वाईट वाटत असतं, कारण आपली मुलगी आपल्या समोर जीव देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु प्रतिमाला हे सगळं सहन झालं नाही आणि इकडे आड तिकडे अशी आता प्रतिमाची अवस्था झाली होती. आणि सायली तिथे आली, त्यामुळे प्रियालाही खूप आता चिडचिड होत असते आणि ती रागानेच तिच्याकडे बघत असते. आता प्रियाही तिच्याकडे बघते आणि म्हणते की झालं, ही आली म्हणजे तिकडेही होती आणि इथेही आलीच मला कलवायला. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमात, या काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. अश्विन आता परक सारखाच बाजूला उभा असतो. सायली आणि अर्जुन हे दोघेजण प्रतिमात्याच्या जवळ असतात. रविराज आता भयंकर भडकतो आणि म्हणतो की हे सगळं झालं ना ते या मुलीमुळे झाले. कशाला आलीस तू इथे? तुला सांगितलं होतं ना की तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही, मग तुला इथे येण्याची काय गरज? अगं तुला एकदा तिला त्रास देऊन पोट भरलेलं नाहीये का? प्रतिमा बाबतीत तू किती चुकीचं वागलीस. अगं स्वतःची आई असून तू तिच्याबरोबर अशी वागलीस, तिला तू इतकी चुकीची शिक्षा दिलीस. म्हणजे ती असं काय करायला हवी होती जेणेकरून तू असं वागलीस तिच्याबरोबर? तिला चुकीच्या गोळ्या औषध देत होतीस, तिच्या मेंदूवर परिणाम होईल असं वागत होतीस आणि आताही तू तेच केलं आहेस. मला वाटत की आताही तू हे सगळं मुद्दाम केलंस. तुला माहिती होतं कदाचित की तुला तुझ्या आईला या सगळ्यामुळे त्रास होऊ शकतो आणि या आगीमुळे प्रतिमाला त्रास होऊ शकतो, म्हणूनच तू मुद्दाम हे सगळं करत होतीस ना? सांग मला, तू मुद्दाम स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करत होतीस ना? तेव्हा मग आता प्रतिमाला जराशी शुद्धी येते आणि शुद्ध येताच ती सायलीला समोर बघते. सायली आता बाकीच सगळं विसरून प्रतिमाला म्हणते की आत्या मी आलीये, नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आता प्रतिमाच्या गालावरती हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, म्हणत असते की आत्या अजिबात काळजी करू नका, इथे ना कोणीही उपर या घरामध्ये शिरणार नाही. तुम्हाला घाबरवण्याचाही प्रयत्न करत होती ना? मला माहिती आहे हे सगळं नाही मुद्दाम करत होती, परंतु हिच्या कुठल्याही प्रयत्नांना अजिबात मी यश मिळू देणार नाही. आणि तुला काय वाटलं, तू तिकडे तुझी डाळ शिजली नाही म्हणून तू इकडे येशील
आणि इकडे घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करशील आणि बरोबर रविराज काका नसताना तू कशी शिजलीस घरात आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास मला माहीत होतं. हे सगळं ना तू इमोशनल ब्लॅकमेल करून करण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा रविराज पण म्हणतो की हो अगदी बरोबर बोलतेस तू साहिली, हे सगळं ना इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू आहे फक्त. आणि हे आत्ताच नाही, हे पूर्वीपासून आहे. या मुलीचं म्हणजे किती काही झालं म्हणजेच स्वतःच्या मनासारखं नाही झालं तर काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल करून दुसऱ्याकडून ते करून घ्यायचं, हे इतकं आणि इतकंच जमतं, बाकी काही जमत नाही. या मुलीला तेव्हा ती म्हणते की बाबा तुम्हालाही असंच वाटतंय की मी खरंच इमोशनल ब्लॅकमेलिंग करून हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होती. मी खरंच सांगते, मी स्वतःला पेटवून घेत होते, कारण मला ना खरंच खूप कंटाळा आला. मला कोणीही स्वीकारत नव्हतं, त्याचा मला खरंच खूप त्रास होत होता. तेव्हा मग रविराज खरतर तिच्याकडे लक्षच देत नसतो. तो म्हणतो की हे बघ, एकच गोष्ट लक्षात ठेव की तुला आम्ही कधीही आता पुन्हा स्वीकारू शकत नाही. सुभेदारांच्या घरात जे काही झालं तेच पुन्हा तुला इथे ऐकायला मिळणार आहे की तू आमचा जो काही इतका मोठा विश्वासघात केलायस त्यासाठी तुला आम्ही कधीही माफ करणार नाही. जर समजा तू हे केलं होच की त्या महिपला घाबरून तू हे सगळं जर केलं असतं आणि इतकंच ठीक होतं तर मग चाललं असतं, परंतु तू तुझ्या आईलाही त्रास देण्याचा प्रयत्न केलास. तू तुझ्या आईला खोट्या खोट्या गोळ्या देऊन हे सगळं करण्याचा त्रास दिलास, म्हणून त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. खरं तर तू प्रतिमाच्या एक वेळ जीवावरच सुटली होतीस असं वाटते मला. आता मला सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतात की तुम्ही तिला वेड म्हणवण्याचा का प्रयत्न करत होतास. प्रिया, तू तर तिला अगदी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगत होतीस, ट्रीटमेंट घ्या हे सगळं करायला सांगत होतीस, पण तू त्या गोळ्या देत होतीस. हे खरं तर तुला हे आम्हाला माहीत पडले की हे सगळं तूच करत होतीस त्यावेळेला. मग आता अश्विन म्हणतो की हे बघ काका प्लीज, तिला तू घरात घेत नसेल तर ठीक आहे, परंतु नको ते आरोप तिच्यावर लावू नकोस. त्यावेळेला मग आता रविराज खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघ, नको ते आरोप लावत नाहीये, जे काही खरं आहे ना तेच सांगतोय मी, बाकी काही नाही. आता चिडून तो तिच्याकडे बघत म्हणत असतो. त्यानंतर महिप्त आता विचार करतो की काही झालं तरीही ही गोष्ट त्या वकिलाच्या कानावर घालायची, म्हणजे त्याने त्या प्रियाला स्वीकारायला नको म्हणून. आता महिप्त हा लगेचच तिकडे रविराजला फोन फिरवतो आणि फोन फिरवल्यानंतर रविराजला काही लक्षात येत नसतं. महिप्त हा नंबर त्याच्याकडे खरंतर सेव्ह नसतो, म्हणूनच तो आता त्याचा फोन उचलतो आणि हॅलो कोण बोलते असं विचारल्यावर तो म्हणतो की मी महिप्त शिखरे बोलतोय. आता त्याचं नाव ऐकल्यावर रविराजला धक्का बसलेला असतो की अचानक महिप्त शिखरेचा कॉल माझ्यापर्यंत कसा. तेव्हा महिप्त म्हणतो की एक महत्वाची गोष्ट सांगायची, ती मुलगी तन्वी म्हणजे तुमची मुलगी तुमच्या घरात आलीये बरोबर ना. तेव्हा आता हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो की या महिप्तला हे सगळं कसं काय माहिती. तेव्हा मग महिप्त म्हणतो की एक मिनिट मी सांगतो नक्की काय आहे ते. तुमची जी मुलगी आहे ना कोठारडी प्रिया, ती तुमच्या दरवाजात आलीये. ती असं दाखवून आली आहे की ती मला घाबरते किंवा मी तिच्यावर हल्ला केलाय म्हणून तिला सोडवण्यात आले, परंतु ती मुलगी खूप डोकेबाज आहे. ती काहीही करू शकते. उद्या जाऊ ती तुम्हालाही विकून खाऊ शकते. त्यामुळे पुन्हा त्या मुलीवर विश्वास ठेवू नका आणि तिला तुमच्या दरवाजात उभी करू नका. ती आली असेल तर तिला तुम्ही हक लावून लावा. तेव्हा लगेच आता रविराज म्हणतो की एक मिनिट महिप्त, हे सगळं तू मला का सांगतोयस, म्हणजे ती तुझीच तर म्हणजे पार्टनर आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्या मुलीला वाचवण्यासाठी तिनेच इतके दिवस साथ दिली ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो साथ दिली, परंतु ऐनवेळेला तिने पाजी पलटली ना, स्वतः निघाली बाहेर, पण माझी लेक मात्र आत मध्येच राहिली. त्यामुळे त्या प्रियावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. ती फार खोटारडी मुलगी. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ती मुलगी तुमची मुलगी नाहीच असं समजा. ती कोणीतरी खोटारडीच आहे.
आणि ती मुलगी तन्वी नाहीसे असं ऐकल्यानंतर आता रविराजला धक्का बसतो की काय बोलतोय हा महिप्त, म्हणजे तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवायचा. तेव्हा महिप्त म्हणतो की हे बघ, तुम्ही शहाणे वकील आहात, त्यामुळे तुम्हाला जेवढं सांगितले तेवढ्या गोष्टीचा तुम्ही नक्कीच तपास करू शकता. म्हणूनच त्या मुलीला शहाणे असाल तर तुम्ही घरात घेऊ नका, तिला तिथल्या तिथे हक्कलून टाका, तिला कुठेही उभं करायचं नाही, कारण ती मुलगी ही फार विश्वासघातकी आणि इतके वर्ष ती तुम्हाला आणि त्या सुभेदार कुटुंबाला फसवतच होती. सुभेदार कुटुंबाने एक चांगलं केलं, तुम्ही तो चांगलाच निर्णय घ्या असं महिप्तने आता रविराजला सावध केलेलं असतं. त्यामुळे रविराज आता प्रिया तिथेच उभी असताना येतो आणि म्हणतो की इथे तुझं काय काम आहे, तुला सांगितलं ना इथे थांबू नकोस, तरी तू इथे का थांबली आहेस, न इथून निघ पहिले. तेव्हा मग ती म्हणते की प्लीज बाबा माझा स्वीकार करा, असं नका करू, प्लीज नका करू. अश्विन पण म्हणत असतो की हे काय वागतोयस काका, तू इतकं इन्सेन्सिटिव्ह कसा वागू शकतोस तू तुझ्या मुलीच्या बाबतीत. तेव्हा मग आता तिकडे सगळे जण बसलेले असतात. तेव्हा आता लगेचच रविराज म्हणतो की हो मी वागू शकतो आणि मी आता दाखवतो की मी काय करू शकतो. ते आता सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात. तो म्हणतो की मला हा तन्वी नावाचा चॅप्टर कायमचा माझ्या आयुष्यातून क्लोज करायचा आहे. आता नागराज विचार करत असतो की नक्की याच्या मनात काय चालू आहे. याचा अर्थ महिपाचा होऊन दादाला गेलेला दिसतोय. म्हणूनच तो आता बघत असतो. रविराज म्हणतो की आता या क्षणी मी सगळ्यांसमोर घोषित करतोय की ही तन्वी माझी मुलगी नाहीये आणि हिच्याशी असलेले सगळे संबंध मी तोडलेत. माझी जी मुलगी होती आता त्या मुलीच मी श्राद्ध घालतोय, म्हणजे त्या मुलीचे सगळे शेवटचे विधी मी करून टाकतोय, जेणेकरून या मुलीशी आता माझा कुठलाही संबंध उरणार नाही. म्हणून रविराजने अगदी टोकाचा निर्णय घेत प्रियाचा पूर्ण शेवट करण्याचा ठरवलेला असतो आणि तिचा श्राद्ध घालून कायमच तिला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून हकलायच असा आता त्याचा निर्णय झालेला असतो. कारण काही झालं तरी ही मुलगी बदलणार नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच आता रविराज म्हणतो की काही झालं तरीही या मुलीला मी आता सोडणार नाही आणि तिच्या नावाच श्राद्ध वगैरे सगळं घालून आता रविराज मोकळा होतो. त्याला खरंतर नागराज म्हणतो की दादा अरे प्लीज थांबव, हे सगळं काय करतोयस तू, एकदा तिच्या ऐकून तरी घे ती काय म्हणतीये. तेव्हा मग आता मुद्दाम नागराज तोंड देखल हे सगळं बघत असतो. तेव्हा तो म्हणतो की हे बघ नागराज, जर तुला तिच्या इतकाच पुळका येत असेल ना तर तूही तिच्याबरोबर या घराच्या बाहेर गेला तरी चालेल, परंतु मी या मुलीला अजिबात माझ्या घरात थारा देणार नाही. असं म्हणून आता रविराजने सगळ्यांचे तोंड बंद करून टाकलेले असतात. अगदी अश्विनपासून सगळ्यापर्यंत सगळ्यांची तोंड आता बंद झालेली असतात. नेमकं आता रविराजने हे सगळं केल्यामुळे पुढे काय घडणार आहे. प्रियाची आता वाट पूर्णपणे लागलीये, कोणीही प्रियाला स्वीकारलेलं नाही. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.